आज नवीन 10 गाड्यांचं लोकार्पण करण्यात आलं। खरं तर चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरचा जिल्हा आहे। एसटी हे गरीब व मध्यमवर्गीयाच्या प्रवासाचं एक महत्त्वपूर्ण साधन आहे। खरं तर मी वित्तमंत्री असताना एसटी महामंडळाला सर्वात जास्त निधी उपलब्ध करून दिला आणि याचं साधं कारण होतं की श्रीमंत माणूस कारने फिरू शकतो, पण गरीब आणि मध्यमवर्गीय माणसासाठी प्रवासाचं हे महत्त्वपूर्ण साधन आहे। या सर्वांच्या सुखदुःखामध्ये जर कोणी साथ दिली असेल तर ती एसटी महामंडळाने, आणि या दृष्टीने आपण चंद्रपूरचं बस स्टँड असेल, बगारशाचं बस स्टँड असेल, मूळचं बस स्टँड असेल किंवा महाराष्ट्रामध्ये इतर अनेक ठिकाणच्या बस स्टँडच्या नूतनीकरणाला पैसे उपलब्ध करून दिले। बसेससाठी मला आठवतं की मी 700 नवीन बसेस घेण्यासाठी न मागता पैसे उपलब्ध करून दिले, जेव्हा की परिवहन मंत्र्यांनी पैसे मागितले नव्हते, पण माझा आग्रह होता। यासोबतच ठाणे, कल्याण, डोंबिवली, मुंबई इच्छा आमच्या महिला ज्या नोकरीत आहेत, नोकरी पेशात आहे, त्यांना तेजस्विनी बस म्हणून एअर कंडिशन बसेस आपण उपलब्ध करून दिल्या। खरं तर चंद्रपूर जिल्ह्याला 200 बस आपण दिल्या होत्या, त्यापैकी आतापर्यंत 100 बसेस आल्या असं आत्ता मला सांगण्यात आलं। बाकी पुन्हा 100 बसेससाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि यासाठी ताबडतोब माननीय मंत्री प्रताप सरनाईक यांची एक भेट चंद्रपूर जिल्ह्यामध्ये करून या ठिकाणच्या बसेस असेल, वाहक चालकांची पदं असेल, त्यांच्या राहण्याच्या सोयी असेल आणि विशेष करून मूळमध्ये आपल्याला एक बस डेपो तिथं करायचा आहे, जागा उपलब्ध झाली आहे, तेही थोडंसं मागे पडलं आहे, तेही पूर्णत्वास नेण्यासाठी लवकरच माननीय मंत्री महोदयांचा दौरा हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपण करू। गरीब आणि मध्यमवर्गीयाचे हे साधन पुन्हा एकदा उत्तम सेवेमध्ये रुजू होईल असा माझा विश्वास आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।